त्यामुळे नेत्यांनी बोलून कोणाची किंमत कमी होत नसते. लोक पाठिंबा देत असतात, त्यालीच किंमत वाढत असते, जी डॉक्टर कोल्हेंची आहे. मला सांगता येणार नाही दादा डिस्टर्ब आहेत का नाही आहेत, पण महाराष्ट्रातली जनता नक्कीच डिस्टर्ब आहे या सगळ्या वातावरणाला बघितल्यानंतर. आणि महाराष्ट्राची डिस्टर्ब जनता जी आहे, जे वातावरण राजकीय असू नाही तर सामाजिक आणू, जे कलुषित काही विचारांनी केलेलं आहे ते सरळ करण्याचं आणि एक वातावरण चांगलं करण्याची जरूरत आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत. फक्त एकच आहे की अनेक असे आमदार जे आता अजितदादांच्या पार्टीबरोबर गेलेले आहेत, ते आता भाजपच्या चिन्हावर लढायचं का काय असाही विचार करत आहेत. आणि त्याचं प्रतिनिधित्व काही दादांबरोबर असणारे नेते करतात अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे काही आमदार हे कुठेतरी भाजपच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहेत आणि काही आमदार लोकसभा झाल्यानंतर परत एकदा पवार साहेबांकडे यायला इच्छुक आहेत. त्यामुळे लोकसभा झाल्यानंतरच आपल्याला कळेल विधानसभेचे इलेक्शन कशा होईल. यालाच धरून एक प्रश्न आहे दादा, बाबासाहेब यालाच धरून एक प्रश्न आहे दादा. काल अमोल कोल्हे असं म्हणाले, निलेश लंकेंना त्यांनी खुली ऑफर दिली की आमच्यासोबत येऊन तुतारी वाजवा. तर वळसे पाटील म्हणतात की याबाबत निर्णय अजित पवार घेतील. लंकेंचं नाही तुमचं बोलणं झालं किंवा साहेबांसोबत काही बोलणं झालं निलेश लंकेंचं? नाही, मला या बाबतीत सांगता येणार नाही. डॉक्टर कोल्हेंचा नगरला कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथं लंकेंना एक अप्रत्यक्षपणे मदतच करत आहेत. त्यामुळे तिथं जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्क राहणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही. लंकेंच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो दिसतात, लंके इकडे येत आहेत की नाही? चांगली गोष्ट आहे. हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्याला दिसायला लागतील. फक्त लोकसभा उद्या, मग त्यानंतर आपण बघूया. तुमच्या लोकसभेला नगरचे उमेदवार असतील का नाही तुमच्या? लोकसभेचे उमेदवार कोणाला द्यायचं काय द्यायचं ते फक्त साहेब तिथे ठरवत आहे. त्या प्रक्रियेमध्ये मी कुठेही नाही, त्यामुळे त्या बाबतीतली माहिती मला तरी नाही. दादा कॉन्फिडंट वाटतात अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितलं की बारामती आणि शिरूर आमच्यापासून कोणीच शिवून घेऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. कारण हा कॉन्फिडन्स आलाय तो साहेबांच्या याच्यामुळे आलाय. पण नेमकं अजित पवारांना हे सगळं चॅलेंज असेल असं वाटतंय तुम्हाला या दोन मतदारसंघापुरतं? माझं एकच मत आहे की चॅलेंज सर्वच ठिकाणी असणार आहे. आणि फक्त दादांचंच का नाव तुम्ही घेताय, भाजपला सुद्धा चॅलेंज आहे. भाजपला चॅलेंज असल्यामुळेच मोदी साहेब गेल्या 3 महिन्यामध्ये 3दा का 4दा येऊन गेलेले आहेत. अमित शहा काल आहेत, आज आहेत, उद्या आहेत. आता मग ह्याच्यावरूनच समजून घ्या की महाराष्ट्राची परिस्थिती बीजेपीला वाटते तेवढी सोपी नाही, म्हणून एवढं लक्ष देऊन आहेत. आणि त्याच्याचबरोबर कालच्या बैठकीला असंही आम्हाला कळतं की फक्त भाजपच्याच नेत्यांना बोलवलं गेलं होतं, कुठल्याही मित्रपक्षाला बोलवलं गेलं नव्हतं. एक कुठेतरी एक संदेश दिला जातोय की बीजेपी फक्त त्याच पक्षांना जवळ करते ज्यांची काही प्रमाणात ताकद आज आहे. जशी ताकद संपवली जाते ना ते कमी होते, त्यानंतर त्या पक्षाला महत्त्व देत नाही. हे रासपच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. तसंच बीडचे काही पक्ष आहेत त्या बाबतीत सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे ही भाजपची प्रवृत्ती जी आता कुठेतरी मित्रपक्षालाही कळालेली आहे आणि लोकांनाही कळालेले आहे. पण मग भाजपचे तेच नेते हर्षवर्धन पाटील जे आहेत त्यांनी तर थेट मित्रपक्षच मला धमकी देतो असं पत्र थेट फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना. आता तुम्ही जर बघितलं तर हर्षवर्धन पाटील साहेब हे बीजेपीमध्ये आहेत. ते कोणाबद्दल बोलतायत तर राष्ट्रवादी अजितदादांबद्दल बोलत आहेत. विधानसभेच्या आवारामध्ये शिंदे साहेबांच्या पक्षातले एक मंत्री आणि एक आमदार तिथं भिडले. त्यामुळे हे जे काय चाललंय पक्षातल्या पक्षातच त्यांच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाद आहे. हे सगळे वाद बघता लोक यांना सोडून महाविकास आघाडीला नक्कीच मतदान करतील असं आम्हाला वाटतं. हर्षवर्धन पाटलांची मदत मागणार का? आम्ही लोकांची मदत मागतोय, लोक आम्हाला मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि जे नेते आज जर आपण बघितलं आपापसात लढत आहेत, खरं तर ते मदत मागतात एकनाथ शिंदे साहेबांना की त्यांना मदत करावी. माझं तर मत असं आहे की सामान्य लोकांना जे काही गुंड आज धमकावत आहेत, याच पक्षाला मतदान करा, याच पक्षाला तुम्ही पाठिंबा द्या, त्या सामान्य लोकांची बाजू कोण मांडणार? त्यांची बाजू मांडायला गेलं तर त्या गुंडावर कारवाई होत नाही. पण एखाद्या नेत्यावर जर कोणी बोललं तर लगेच SIT नाही तिथं कारवाई केली जाते. त्यामुळे आमचं मत आहे की लोक आज त्रासलेली आहेत, लोकांच्या बाजूला आम्ही सर्वजण लढत आहोत. अंकिता पाटलांचं एक विधान होतं दादा. अंकिता पाटील काय म्हणाल्या होत्या, दरवेळेस आमच्या पाठीत तुम्ही खंजीर खूप असलाय, यावेळेस मतदान करणार नाही. एक प्रकारे अजितदादांना हा इशारा होता.
तुमचं काही बोलणं झालंय का आणि अशी गरज पडल्यास तुम्ही स्वतः बोलणार आहात का? कारण अंकिता पाटील पण नाही, जिल्हा परिषदमध्ये अंकिताताईंनी आणि आम्ही काम एकत्र केलेलं आहे. आता ते भाजप बरोबर आहेत. अंकिताताईंचा कॉन्फिडन्स बघता कुठेतरी असं वाटतंय की इंदापूरमध्ये येत्या काळामध्ये विधानसभेला ती जागा